आणि आता महाराष्ट्रामधल्या अपडेट. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसांमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. गोकुळ संघाची निवडणूक घ्या असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले. येत्या 90 दिवसांमध्ये ही निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले. अमर पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत या संदर्भातली आणखीन अपडेट देण्यासाठी. अमर, न्यायालयाचे आदेश नेमके काय आहेत आणि 90 दिवसांमध्ये ही निवडणूक होणार आहे का? गेल्या काही दिवसापासून चाललेल्या गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती आणण्याचं काम याचिकाकर्ते प्रकाश बेलवडे यांनी केलं होतं. कारण गोकुळमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि गोकुळच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी दाखवले होते आणि ते न्यायालयापुढे सादर केल्यामुळे गोकुळने निवडणूक स्थगिती केली होती. कारण संचालक मंडळ बरखास्त करावा अशीही त्यांची मागणी होती. त्याप्रमाणे त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने स्थगिती दिली होती. काल 4 तारखेला संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर शासनाने प्रशासक नेमलं. त्या प्रशासकामध्ये 5 जण ही शासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराची पाळंमुळं हुडकून काढण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत. आणि आज जरी ज्या संचालकांची मुदत वाढ मिळत नसली तरी 90 दिवसात मतदान घ्या. कारण यामध्ये 1320 संस्था या बोगस असलेल्याही निदर्शन झाले होते आणि 1320 संस्था वगळून ही निवडणूक घ्या असं सांगण्यात आलं होतं. परंतु यामध्ये बऱ्यापैकी हसन मुश्रीफ यांच्या सगळ्यात जास्त संस्था होत्या. त्यामुळे या संस्थांना विरोध करत प्रकाश बेलवडे यांनी त्यांच्या सहकार्यांनी याचा विरोध केला होता. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या गोकुळच्या राजकारणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. कारण 90 दिवसामध्ये जर निवडणूक घ्यायची झाली तर आता ह्या ज्या निवडणुकीला ज्या संस्था मतदान करतात त्या संस्थांची छाननी करणे, त्या संस्था प्रत्येक ठिकाणी आहेत का पाहणे या प्रशासकाचं काम आहे आणि प्रशासक हे 90 दिवसात पार पडतील असं प्रकाश बेलवडे यांनी आपल्याला बाईट देताना सांगितलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चाललेला गोकुळमधला हा भ्रष्टाचाराचा कारभार बाहेर काढायचा झाला तर आता 90 दिवसच ह्या प्रशासकाकडे ते बाहेर काढतील. कारण गेल्या 2 दिवसापासून प्रसार माध्यमामध्ये समाज माध्यमामध्ये एक व्हायरल पोस्ट होते. त्या पोस्टमध्ये ही 34 संस्था या फक्त हसन मुश्रीफ यांच्या नावाने आहेत आणि त्या फक्त मतदानाची केल्या अशी एक समाज माध्यमावरून जोड उठलेली आहे. त्यावर बऱ्याच माध्यम समूहांनीही त्याला सांगितलं आहे की हे चुकीचं आहे. कारण ज्यावेळेला कागलमध्ये एकच संस्था म्हणजे 25 संस्था होत्या आणि आता अचानक 34 संस्था आल्या कशा. त्यामुळे प्रकाश बेलवडे यांनी केलेली मागणी रास्त आहे. आता हेच थोड्या दिवसांनी पाहणं गरजेचं आहे की हा 90 दिवसाच्या कारभारावरून यातला भ्रष्टाचार कसा बाहेर येतो. अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.